तर जसं की मी तुम्हाला सांगितलं बम पाऊस येऊन राहिला आणि मस्त वातावरण बनलंय. इकडून बंडी चालली आहे आणि एक नंबरवर जसं आवडतं ना तसं वातावरण बनलंय. तर इथं आणि 4 प्लेट कोणासाठी? आपण तर दोघंच आहे. तू एकटा म्हणजे पार्सल नेतो घरी. अबे पोटो आहे का मोठो आहे. मित्रांनो विषय असा आहे का अनिकेतन मी चांदूर बाजारला आलो होतो. आम्हाला थोडंसं काम होतं 5 मिनिटाचं, तर ते काम झालं. पण आम्ही इतक्या अमरावतीवरून चांदूर बाजारात आलो 1 तासाचा रस्ता पार करून. तर म्हटलं बा मग आता वापस खायला जायचं 5 मिनिटातच, थोडंसं फिरायचं चांदूर बाजार. तर आता आपण फिरून राहिलो. हा रस्ता आहे अमरावतीचा आणि ह्या रस्ता आहे चांदूर बाजारचा. तर आपण आता चांदूर बाजारमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी मी चांदूर बाजारमधल्या दाखवणार आहे. इथं काय काय वैशिष्ट्य आहे किंवा वैशिष्ट्य जरी नसलं तरी काय काय आहे चांदूर बाजारात हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला मग फिरू आपण. ह्या रस्ता नाही ना आवाज नाही येत, भल्ला रस्ता वाईट आहे. ह्या तर गाड्या ये जाय चालू राहते, त्याच्यामुळे चला तिकडे जाऊन बोलू. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत देशमुख श्रुतिका गावंडे या व्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल का ह्या मॅट इथं काय करून राहिला, इथं चॅनल श्रुतिकाचं आहे. पण मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट मी सांगू इच्छितो का मी याच्या मागं लागून इथं आलो तर आलो येणं मला घासत आणलं. कर रहे हो या सच बोल रहे हो? सच बोल रहा हूँ. तो फिर ठीक है, बाकी ऐसा मजाक मुझे बिल्कुल पसंद नहीं. हाँ एन्जॉय करा. हे बघून घ्या, हे चांदूर बाजारमध्ये आम्ही आज आहे. चांदूर बाजारचं हे खूप फेमस मंदिर आहे. मी पहिल्यांदाच पाहिलं. भक्तिधाम लय फेमस आहे. भक्तिधाम याचं नाव आहे. आपण आता मंदिराच्या अंदर जाऊ. आता श्रुतिकाला मी अर्ज करतो श्रुतिकानी बोलावं तुमच्यासोबत. काय करतो? माझ्यासोबत बोलून तुम्ही बोर नका होऊ. काय करतो? अर्ज है. अभी श्रुति का बात करेंगे. चलो. म्हणून एक हॉटेल दिसलं, तिथं आम्ही आलो आणि आपला अनिकेत चालू झालाय. आता काय आता चालू अनिकेत 4 प्लेट कोणासाठी? आपण तर दोघंच आहे. तू एकटा पार्सल नेतो घरी. अबे पोटो आहे का मोठो आहे. गजब बेइज्जती. हा तू ते घे. मला 1 प्लेट साबुदाणा वडा पाहिजे फक्त, बस. 2 प्लेट आला तू झालं. गरम आहे का? हो मस्त आहे एकदम गरम. जिद्द तिथं ओव्हर ॲक्टिंग बाबा, ब्लॉग मध्ये ओव्हर ॲक्टिंग. चांदूर रेल्वेतच रेल्वे नाही आहे तर चांदूर बाजारमध्ये रेल्वे आहे. आता तुम्हाला दाखवतो मी. हे वेळ चांदूर बाजारचं रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनवर आले मी. आजचं वातावरण इतकं मस्त आहे ना तुम्हाला काय सांगू. आणि त्याच्यात अशी रेल्वे पाहिली की अलगच. मला भल्ला आवडते असं रेल्वे स्टेशनवर जाऊन असं शांत बसायला. आणि त्यातल्या त्यात इथचं रेल्वे स्टेशन 1 नंबर शांत आहे. मस्त बेंचेस आहे टाकलेली इथं, असं आरामात बसून जा वाटते. चुलीत गेली दुनियादारी. आले पाहिजे तो तिथं निरा फोनच नाही सुधरत. बंद कर ना फोन. मित्रांनो मी पुन्हा तुम्हाला सगळ्यांच्या समोर आलेलो आहे श्रुतिका गावंडे व्लॉग चॅनलवर. तुम्हाला वाटत असेल हा इथे काय करतोय, तर मी तुम्हाला परत सांगतो का मला यांनी घासत मी जबरदस्ती मागं लागून आलेलो आहे आणि यांनी मला घासत इथपर्यंत आणलेलं आहे. चांदूर बाजार रेल्वे स्टेशन ज्यानं कोणा पाहिलं नसन, नाही नव्हतं पाहिलं, आज पहिल्यांदा पोहून आलो. पाहून का किती मस्त स्टेशन आहे. असं वाटते वा वा वा, म्हणजे कोणीच नाही, शांतता एकदम. इतकी शांतता
तुम्हाला जर कधीतरी एकटं वाटलं तरी जीवावर आलं का टेम्पे मारत होतं. पाऊस येऊन राहिलाय चांदूर बाजार मध्ये. मजा येऊन राहिली. तुम्ही पाहू शकत असाल रस्ता ओला ओला झालाय. पाहिलं जानेवारी महिन्यात कधी पाऊस पाहिला. मायासाठी आला मला आवडते म्हणून. अनिकेतचा काही संबंध नाही. अनिकेत आला म्हणून रडत आहे. बस मस्त आहे बा चांदूर बाजार. भल्ला आवडलं मला तर काही असो. मी आहे अनिकेत देशमुख. खूपच गोड माणूस आहे मी. क्या बोला तूने? ये तो लेटेस्ट न्यूज है. आणि इथे तुम्ही ओळखताच. हा बोल ना तू बोल. ठीक आहे. पाहू शकता तुम्ही माझा किती जळते. मी इथं आलो ह्याच्यामुळं पाहून घ्या सगळा पाऊस आला. आनंद अश्रू आहे हे आभाळाचे. मी इकडे आलो आणि पाऊस आला. मागच्या वेळेस मी पुण्यात गेलो, पुण्यात आला होता. तर असंच तिथे. बाकी तुम्ही पहा वातावरण किती मस्त आहे. जा पावसाळा 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 हा आहे गवसाळा. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं बम पाऊस येऊन राहिला आणि मस्त वातावरण बनलंय. इकडून बंडी चालली आहे आणि एक नंबर मला जसं आवडतं ना तसं वातावरण बनलंय. तिथं अनिकेतच्या मित्राचं एक फार्म हाऊस होता. तर अनिकेत इकडे घेऊन आलाय आपल्याला. तर चला मग आपण आतमध्ये बसू थोडंसं. एक नंबर बनलाय ना. हे पाय बंड्या बा बंड्या. शिरसगाव बंड आणि शिरसगाव बंड्यामध्ये बंड्याच बंड्या. इथं खूप सुंदर असं कुंदाच्या फुलाचं झाड आहे आणि मी ते लावले. चला आपण आतमध्ये जाऊ. नीरा मोबाईल 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 आणि मोबाईल. दुसरं काही सुचत नाही. बसते औकात मेरे अपनी. पुढं मी कुठे काय म्हटलं. सज्जन पाहुणे लय भेटते मला. ठीक आहे. एवढा मोठा हॉल आहे इकडे. इकडे काहीतरी आहे असं पायऱ्या बिऱ्या. दुसरा मजला राहत असं होते. शेतकऱ्याचं घर म्हटलं फार्म हाऊस म्हटलं का काही म्हटलं ते हे पोते तुम्हाला दिसन म्हणजे दिसनच. पाऊस गेलाय. ऊन आली आहे. बमून दिसला काय सूर्य. आणि खूप मस्त्या करून राहिली मी. आणि माझ्यासोबत हा तर जास्तच मस्त्या करून राहिलाय. म्हणतानाचा का बंडीवर कसा उभा आहे. दप्पन पडशी पडन जात. तर मित्र हो तुम्हाला हे लयच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. कसं आहे तुम्हाला आता तुझे टोम्पे कॉलेज तुम्ही पाहिलं असेल. आम्ही दाखवलं. 40 वर्ष जुनं कॉलेज आहे ते. एकदम काय म्हणते त्याला विंटेज कॉलेज ऑफ चांदूर बाजार. चांदूर बाजारात ते कॉलेजमध्ये जेवढे स्टुडंट आहे त्याला कुठं कुठे राहायचं व्यवस्था असन, त्याला जर कोणती जागा फागा घ्यायची असन त्याच्या एकदम जवळ इथं जिथं हे फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस म्हणण्यापेक्षा एक घर आहे आणि इथं हे लेआउट आहे. ज्याला कोणाला जागा घ्यायची असून इकडे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे. किती बेकार आहे बे तू. माझ्या व्लॉग मध्ये काय तू तुझ्या मित्राच्याच हे करू राहिला काय. प्रमोशन नाही करू राहिलो मी. जस्ट माहिती देऊ राहिलो. का जर घ्यायचे काम पडलं चांदूर बाजारात तर इथं जागा आहे. तुम्ही इथं प्लॉट घेऊ शकता. ठीक आहे ठीक आहे. मी नंबर टाकून देईन डिस्क्रिप्शन मध्ये आणि इथं पण एक पट्टी लावून देईन अशी लागली असेल आतापर्यंत. तर ह्या नंबरवर तुम्ही फोन करून टाक जा. याच्या मित्राचं म्हणजे आपल्याच मित्राचं आहे ना. तर ज्याला जागा पाहिजे ते घेऊ शकते मस्त. अरे प्लॉट आहे तर ले लेने का ना रे. कम हमें मिल रहा ना. ले लेने का ना. अभी मैं कर रहा मस्ती जान दो यार. तसंही आपल्या ओळखीच्या याच्यातले काका मामा अमका डमका मित्र दूरचा वगैरे वगैरे म्हणतच राहते का रे बा कुठं जागा असेल तर पाहिजे. कोणी इन्व्हेस्टमेंटसाठी घेते तर कोणी राहासाठी घेते तर कोणी कायच्यासाठी घेते. तर पाहिजे कशी कशी जागा आहे काय काय आहे. आहे म्हणते इकडे लेआउट. मी आता काही पाहिलं नाही आता पण तुम्ही फोन घे जा. या नंबरवर फोन करा. असं करता येते कसं. हो पापा तुला तर सर्कस मध्ये टाकायला पुरते रे. हा तिकडूनच आलो. तिकडूनच आला वाले. जसं की बोलले तीर मारला.
चांदूर बाजारचं मार्केट आहे. सध्या मी आता मार्केटात जाणार होती या रस्त्यानं, पण इथं हे काहीतरी बांधून चालू आहे, तर मी तिकडल्या रस्त्यानं जातो, मार्केटात फिरून येतो काय काय येतं. आणि इकडे आपला जयस्तंभ चौक आहे. असं म्हणते बा चांदूर बाजारातला जयस्तंभ चौक हवे म्हणते. जयस्तंभ चौक प्रत्येक सिटीतला चांगलाच असते. आणि हे असं चांदूर बाजार आहे. मला तर भल्ला आवडलं बा चांदूर बाजार, मस्त. फोटो काढ. चांदूर बाजारमध्ये आपल्याला वायप्पीचे फॅन्स भेटलेले आहेत. अनिकेत भाऊले दुरूनच ओळखते सगळे आहे ना. दुरूनच दिसले म्हणते भाऊ तुम्ही आम्हाला ओळखलं म्हणते. तर हे आपले खूप मोठे फॅन आहेत. नाव काय त्याचं? प्रफुल्ल गंदे. प्रफुल्ल गंदे. अंकुश भाऊ. अच्छा, हे अंकुश भाऊ. आणि हे सगळे चांदूर बाजारचे नाही शिराळाचे आहेत. इथं चहा प्यासाठी आलो होतो आपण. हे दुकानदार नाव काय? निलेश शर्मा. निलेश शर्मा. निलेश शर्मा हे मालक आहे. या इथे हे मिसळ भेटते ना. शेगाव कचोरी. शेगाव कचोरी मिसळ आहे इथली फेमस. नाव काय दुकानाचं? जय गजानन. जय गजानन म्हणून आहे. तर येत जा इथं, भेट द्या, मिसळ खात जा. आणि चहा तर एक नंबर होता. आम्ही चहा घेतलाय. कृष्णा स्माइल दे कृष्णा. व्हेरी गुड. तर चला बाय.